सो हॅलो एव्हरीवन, मी प्रज्ञा राजू तुम्हाला माझ्या चॅनलवरती मनापासून तुमचं स्वागत करते. तर आज आम्ही काय बनवत आहोत, पिझ्झा आणि मोमोज. तर त्यासाठीही चाललेली आहे तयारी. मुलांचं खूप दिवसापासून चाललं होतं बाहेरून विकत आणायचे मोमोज आणि पिझ्झा. सो आमच्या मुंबईवरून आत्या आल्या होत्या, तर त्या बोलल्या की आपण विकत आणण्यापेक्षा आपण घरी बनवून खाऊयात. सो इथे आम्ही घेतली होती तयारी करायला. तुम्ही बघताय की मोमोजसाठी इथे आम्ही पिझ्झासाठी साहित्य आणलेलं आहे. पिझ्झा बेस आणलेले आहेत, सोबतच चीज, पिझ्झा सॉस, टोमॅटो केचप आणि मेयोनीज आहे. इथे आज त्यांची चालली होती तयारी पटपट बनवायची. तर पिझ्झासाठी त्यांनी घेतलेलं आहे बनवून. सगळं साहित्य एकदम व्यवस्थित करून घेतलेलं आहे. त्यात गाजर आहे, टोमॅटो आहे, शिमला मिरची वगैरे आहे. तर इथे आपण घेतला आहे मसाला, हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे मोमोजसाठी. तर इथे मोमोजसाठी तयारी चाललेली आहे. तर आपण सगळ्यात पहिले घेऊयात मिक्सरला चांगलं व्यवस्थित असं थोडंफार पाणी टाकून बारीक करून घेणार आहे. तर इथं आम्हाला 14 बेस बनायचे आहेत. बघा, 14 पिझ्झा बनवायचे आहेत. तर त्यासाठी आम्ही खूप मेहनत करत आहोत. मसाला करून तयार आहे. इथे सगळं काही किसून वगैरे रेडी आहे. मसालाही झालेला आहे आपला बारीक करून. आता मी इथे घेणार आहे मोमोजसाठी पीठ मळायला. तर इथे मी 1 किलो मैद्याचं पीठ घेतलेलं आहे. आता याला चांगलं व्यवस्थित असं चाळून घ्यायचं, जेणेकरून याच्यात काही कचरा, घाण वगैरे काही असेल तर ते चाळणीद्वारे निघून जाईल. आणि आता इथे कोबी, त्यासोबत गाजर, कांदा, टोमॅटो हे सगळं किसून रेडी आहे. आता आपण तर पीठ मळायला घेऊयात. तर मी इथे दोन ते तीन ग्लास पाणी वापरलेलं आहे पीठ मळण्यासाठी. आणि इथे आपण जे चीज आणलं होतं तेही चांगलं व्यवस्थित असं किसून घ्यायचं आहे बारीक करून. आणि इथे तुम्ही बघू शकता की माझं पीठ एकदम व्यवस्थित असं मळून तयार आहे. याला आपल्याला भिजवायसाठी ठेवायचं आहे एका साईडला. तर इथे घेतो आपण पिझ्झाची तयारी करून. इथे आम्ही घरच्याच भाज्या वापरून पिझ्झा बनवलेला आहे. बाहेरच्या विकतच्या भाज्या आणलेल्या नाही आहेत, घरच्याच भाज्या घेतलेल्या आहेत. आता ह्या चांगल्या व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायच्या आहेत. थोडंसं तेल टाकून चांगले व्यवस्थित त्याचा कच्चापणा जाईल. आणि याच्यात आपण टाकणार आहोत पिझ्झा सॉस, टोमॅटो सॉस आणि मेयोनीज टाकून द्यायचं आहे. आणि याला चांगलं असं व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून कुठेही ते कच्चं राहू नये. चांगलं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. याला थोडंफार पाणीही सुटतं. पाण्याचा आपल्याला अजिबात वापर करायचा नाही आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की आपला बनवून तयार आहे पिझ्झासाठी. तर इथे आपण कढई ठेवली आहे तापायला. तर चला करूयात मोमोजची तयारी. तर इथे घेतले आहे चिली सॉस आणि इथे घेतलेला आहे डार्क सोया सॉस, भाज्या आणि इथे मसाला घेतलेला आहे. तर आपण चिकनही घेतलेलं आहे चांगलं व्यवस्थित शिजून, हळद वगैरे टाकून फक्त शिजून घ्यायचं आहे. आणि इथे आपण मसाला टाकला आहे परतण्यासाठी. तुम्ही बघताय चांगलं असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आणि याच्यात 2 चमचे आपल्याला मीठ टाकायचं आहे. आणि याच्यामध्ये आपल्या सगळ्यात पहिलं टाकायचं आहे डार्क सोया सॉस आणि चिली सॉस याच्यात टाकून द्यायचा. आणि नंतर भाज्या टाकायच्या आहेत. सोबतच चिकन जे घेतलेलं आहे आपण तेही चांगलं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि ते टाकून द्यायचं आहे. नंतर यामध्ये चांगलं व्यवस्थित असं हलवून शिजवून घ्यायचं आहे. गाईस, घरीच बनवत जा. मुलांना बाहेरचं खाणं खरंच खूप अवघड आहे, कारण की त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात आपण बोलतो ना टेस्टिंग पावडर, ती खूप जास्त प्रमाणात वापरली जाते, जेणेकरून आपल्या मुलांना काही बाहेर पोटदुखीचा वगैरे त्रास होऊ नये. त्यामुळे आम्ही घरातच आपल्या साध्या भाज्या वगैरे टाकून फक्त चिकन वगैरे टाकलं मोमोजमध्ये आणि चांगलं व्यवस्थित असं त्याला शिजवून दिलं. त्यानंतर घेतलं भरण्यासाठी, ते फिलिंग तयार करायलासाठी घेतली. तर मी ते चपात्या लाटत होते आणि आत्या बनवत होत्या मोमोजसाठीचं. तर त्या एक बाजूने मला लाटून देत आणि एक बाजूने मी फिलिंग भरत होते. खूप सोपी आहे, काही एक अवघड नाही आहे. फिलिंग भरायची चपाती लाटून झाल्याच्यानंतर, खूप जास्त पातळी नाही आणि खूप जास्त मध्यमही नाही. लाटून झाल्याच्यानंतर दोन्ही साईड एका हातात धरायची, वरची बाजू मोडपत चालायची दुसऱ्या बाजूला, दुसरी बाजू त्याच्यावर प्रेस करत चालायची आणि त्याचा
चंद्रकोर आकार बनवून घ्यायचा. असंच आपण दुसरंही बनवून घेणार आहे. ही दुसऱ्या बाजूनी दाबत दाबत चालायची आणि वरच्या साईडने आपल्याला फक्त पुडपुड करत चालायची. चांगला असं व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं. खूप छान होतात. मुलंही खूप आनंदाने खातात. त्यासोबत मुलांचंही आमच्या चाललं होतं ते कधी होतं आहे मोमोज आणि कधी होतं आहे पिझ्झा. पटपट आम्हाला खायला द्या, खूप भूक लागली. तर इथे बघा थोडेफार मोमोज तयार आहेत. ह्या अशा प्रकारे आम्ही आकार देऊन बनवले आहेत मोमोज. मला आपण इडलीच्या भांड्यातही टाकू शकतो. थोडंसं पाणी टाकायचं, वरतून तेल लावायचं आणि त्याच्यावरती ठेवून द्यायचे. 20 मिनिट शिजून द्यायचं. त्यासोबत आता पिझ्झाचं इथे बनवून रेडी आहे. तुम्ही बघताय इथे मी एक मोठा पॅन घेतलेला आहे. त्याच्यावर मी बटर टाकलेला आहे. एक बेस घेतलेला आहे. त्याच्यावर आपण जो पिझ्झा सॉस आणला होता तो लावायचा आहे. त्याच्यावरती भाज्या टाकायच्या आहेत आणि चीज टाकायचं आहे आणि चांगलं असं व्यवस्थित झाकण ठेवून आपल्याला हे शिजवून द्यायचं आहे. खूप घरी बनवलेलाच खूप छान होतो. घरच्या घरी तुम्ही बनवू शकता आणि काही एक महाग नाही आहे. इथे मला हे पाऊच जे आहे 3 याचं पाऊच मला 30 रुपयाला मिळालेलं आहे. कुठेही आपल्या जिथे थंडा वगैरे काही मिळतं तिथेही आपलं कुठेही इझिली अवेलेबल असतात पिझ्झाचे बेस वगैरे. तर तुम्ही इथे बघताय की हे अशा प्रकारे मी पिझ्झासाठी बनवून घेतलेलं आहे. सगळं साहित्य इथे थोडेफार आपले मोमोजही तयार आहेत. जवळजवळ आम्हाला 14 बेस बनवायचे. घरात 14 माणसं होती, तर 14 बेस आम्ही आणलेले होते आणि 14 पिझ्झा आम्हाला बनवायचे होते. आम्ही पटापटा लागलो कामाला. ते 2 पिझ्झे बनवून रेडी आहेत. अजून आम्हाला भरपूर सारे पेज बनवायचे होते. इथे मुलांना मी एक दिला मोमोज खायला, तर त्यांना खूप आवडला. बोलले खरंच खूप छान झाला आहे, कोणी बनवला, विकतच आणला तुम्ही, आम्हाला माहिती आहे. अशा प्रकारे आमची झाली सगळी तयारी आणि ही सगळी तयारी होती लग्नासाठीची. दुसऱ्या दिवशी लग्नाला आमच्या शेजारी पाहुण्यांचं लग्न होतं घराच्या शेजारी. त्यानिमित्त आमच्या घरातली सगळे माणसं आलेले होते. त्यानिमित्त आम्ही बनवली ही पिझ्झा पार्टी आणि मोमोज पार्टी आणि सोबतच आणला होता फंटा. मुलांनाही खूप छान वाटलं आणि त्यांनी खूप आनंद लुटला. मनसोक्त खाल्लं मुलांनी. आता इथे आमची झाली आहे लग्नाची तयारी. तर तुम्ही सकाळी आता आम्ही आवरून वगैरे चाललो आहोत लग्नाला. इथे बघा रुही झोपलेली आहे. मामा आत्यानं आम्ही सगळेजण बसलेलो आहोत गाडीमध्ये आणि आता आम्ही चाललो अकोल्यामध्ये लग्नासाठी. तर असं झालं आमचं पूर्णपणे व्लॉग. इथे बघा हा आहे हॉल लग्नासाठी. खूप छान हॉल होता. जेवणही खूप छान होतं गाईज. व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय.